जोडाक्षर कसे बनतात? व्यंजन अधिक स्वर. कमीत कमी किती व्यंजन पाहिजे? 2. आणि स्वर किती पाहिजे? कमीत कमी 1. आता पहा इथं म अक्षर आहे, इथं 2 अक्षर जोडलेले. कोण कोणते? म आणि ह. म अधिक ह आणि कोणता स्वर आहे ह मध्ये? ओ. नंतर रे आहे बघा इथं रॅ. रॅ कोण आहे? र अधिक य आणि कोणता स्वर आहे? आ. थ्वी, पृथ्वी शब्दामधला थ्वी आहे बघा हा. थ्वी मध्ये कोण आहे? थ व. हे 2 व्यंजन आहे आणि हा काय आहे? स्वर आहे. स्तू, स्तू मध्ये 2 व्यंजन आहेत, स आणि त. हे 2 व्यंजन आहेत. आणि उ, उला कोणती वेलांटी? पहा पहिली वेलांटी. मग कोणता उ आहे? रस्व उ आहे, लहान उ आहे. नंतर क्वी, क्वी क्विंटल मधला क्वी आहे हा. क अधिक व आणि त्याची वेलांटी म्हणजे कोणता स्वर? हे 2 व्यंजन आहे. क आणि व हे काय? 2 व्यंजन आणि वेलांटी कोणती? पहिली. म्हणून कोणता स्वर इथं? ई. रस्व ई. रस्व म्हणजे लहान ई म्हणतो आपण त्याला. नंतर इथं बघा त्या, क्लुप्त्या किंवा युक्त्या या शब्दामधल्या त्या इथं. आता याच्यामध्ये किती व्यंजन दिसत आहेत बघा. क पण दिसतोय, त पण दिसतोय, य पण दिसतोय. मग व्यंजन किती आहे? क, त, य. किती व्यंजन आहे रुद्र? इथं किती व्यंजन आहे? क आहे, त आहे, ग आहे. अशी किती व्यंजन आहे? 3. आणि एक स्वर आहे. का नाही म्हणजे कोणतं स्वर आहे? आ. मग हे 3 काय आहे? व्यंजन. आणि आ काय आहे? अशा पद्धतीने हे जोडाक्षर तयार झालेलं आहे. मग आता जोडाक्षर म्हणजे 2 अक्षर जोडलेले असतात, त्याला जोडाक्षर असं म्हणतात. मग आता बघा इथं जोडाक्षर कोणतं आहे? स आणि य. स अधिक य हे 2 व्यंजन आहे आणि आ हा स्वर आहे. त्यात कोणता स्वर आहे? आ हा स्वर आहे. नंतर श्वा, श्वामध्ये कोणते 2 व्यंजन आहे? श्वामध्ये कोणते 2 व्यंजन आहे? श आणि व आणि कोणता स्वर आहे? आ. अशा प्रकारे आपण जोडाक्षर इथं शिकलेलो आहोत, जे दिसतात. ही जोडाक्षर कशी दिसतात? जोडलेली. 2 अक्षर जोडलेली दिसतात. परंतु आता आपण पुढे बघणार आहोत जी अक्षर जोडलेली दिसत नाही, पण ती जोडाक्षर असतात. हे तर लिहून घ्या. बघा मुलांना काही शब्द असे दिसतात, असं वाटतं ते जोडाक्षरच आहे. आता इथं वांगमय शब्द लिहिलेला आहे, तर बरेच जण याला ड वाचतात पा. तर याचा उच्चार असा आहे वांगमय. काय उच्चार याचा? वांगमय. म्हणजे ह्या ड चा उच्चार आहे उंग. कसा आहे? उंग. वांग. उंग. अनुस्वारित आहे म्हणून हे जोडाक्षर नाही आणि हा जोड शब्द नाही. अजून बघा हृदय. हृदय शब्द जो आहे ना इथं असा रू जोडलेला आहे, ऋषीचा रू. हृदय शब्द दिसताना असं वाटतं हे जोडाक्षर आहे, परंतु ह्या रू मध्ये काय माहितीये का? जसा क्रू मध्ये क अधिक काय आहे? ऋषीचा रू आहे, तसा ह्या रू मध्ये काय? हृदय शब्दामधला रू, हरू, हृदय या शब्दामधल्या ह्या अक्षरामध्ये ख अधिक ऋषीचा रू आहे, म्हणून हे सुद्धा जोडाक्षर नाही. हे सुद्धा जोडाक्षर नाही. लक्षात ठेवा. दिसताना काय वाटतंय? जोडाक्षर आहे. अजून बघा ऋषी शब्द येतो. ऋषी. ऋषी शब्दामध्ये हा जो रू दिसतो ना, सर्वांना वाटतं इथं जोडलेलं हे एवढं मोठं आहे म्हणजे हे जोडाक्षरच असेल, पण आपण बघितलं वर्णमालेत ऋषी हा रू हा काय? व्यंजन आहे का स्वर आहे? काय सांगा नक्की. मग रू हा काय आहे? स्वर आहे आणि शी हा काही जोडाक्षर नाही, म्हणून हा जोडाक्षर युक्त शब्द नाही. हे पण नाही आणि आलं लक्षात. अजून बघा हे काही जोडाक्षर आहे. हे अक्षर समान आहे, दिसतात का? जोडलेले अक्षर कसे समान. च ला च जोडलाय, त ला त जोडलाय. उच्च शब्दामध्ये च ला च. मग कोणते 2 स्वर आहेत? च आणि
कोणते दोन व्यंजन आहे? च अधिक च आणि अ. मग दोन व्यंजन आहे आणि एक स्वर आहे. कोणता स्वर आहे? ओ. नंतर बघा वृत्ती शब्दामध्ये ती समान अक्षर जोडले, तला त जोडले, त आणि त हे दोन व्यंजन जोडले आणि ई हा काय जोडला आहे? स्वर जोडलेला आहे. आता बघा श्रद्धा, बुद्ध अशी काही शब्द आहे. याच्यामध्ये द अर्धा आहे आणि त्याच्या पुढे कोण आहे? ध आहे. मग जोडाक्षर कसं मोजायचं? जोडाक्षर कसं ओळखायचं? हे दोघं मिळून एक जोडाक्षर तयार झालेलं आहे आणि हे दोघं मिळून एक जोडाक्षर तयार झालेलं आहे. मग जोडाक्षर बघा दोन व्यंजन द आणि ध आणि इथं काय आहे? आ. म्हणजे लक्षात ठेवा जर जोडाक्षर मोजायला लावले तर हे दोन्ही शब्द मिळून एक जोडाक्षर तयार होतं. हे एक व्यंजन द, ध एक व्यंजन आणि स्वर कोणता? कान. पहिले काय करायचं? असं लिहिलं जायचं. श्रद्धा शब्द आहे ना असं लिहिलं जायचं. धा, ध अर्धा, द अर्धा, द आणि आ. मग याच्यामध्ये कोण असायचं? ध, द आणि आ. आता मात्र असं लिहिण्याची पद्धत बंद झालीये. मग आता कसं लिहिलं जातं? ध सेपरेट लिहिला जातो. द सेपरेट लिहिलं एक अक्षर मोजायचं. कोणतं? द आणि ध मिळून एक अक्षर. कोणतं? जोडाक्षर. हे कोणतं अक्षर आहे? जोडाक्षर मोजायचं. ही सर्व काय आहे? जोडाक्षर आहे. आणि पहिले लिहिण्याची पद्धत अशी होती, परंतु आता द सेपरेट लिहिला जातो, धा सेपरेट लिहिला जातो. आता आपण जोडाक्षर बघितली, पण काही जोडाक्षर अशी आहेत जी दिसत नाही. आपल्याला माहिती का दोन अक्षर जोडलेले दिसले का आपण त्याला काय म्हणतो? आर्यन जोडाक्षर म्हणतो. पण हा जो क्ष आहे, त्र आहे, श्र आहे आणि न्य आहे हा जोडलेला दिसत नाही. मग न दिसणारे पण असणारे जोडाक्षरे कोणती आहे? न दिसणारे पण असणारे जोडाक्षर कोणते? श. श मध्ये आपण जोडाक्षर कुणाला म्हणतो? दोन व्यंजन आणि एक स्वर असेल त्याला आपण काय म्हणतो? जोडाक्षर. मग श या अक्षरामध्ये दोन व्यंजन आहेत, क आणि श. आणि कोणतं स्वर आहे? अ स्वर आहे. त्र या अक्षरामध्ये त आणि र दोन व्यंजन आहे आणि एक स्वर आहे. श्र श्रीरामपूर हा हे शब्द तुम्हाला माहिती आहे. त्याच्यातला श्र जो आहे श्री गणेशाय नमः वापरतो की नाही? आपल्याला बघता क्षणी वाटतं का श्र मध्ये श्र हे जोड अक्षर आहे? नाही. परंतु श्र हे जोडाक्षर आहे. का? तर त्या शब्दामध्ये दोन व्यंजन आणि एक स्वर आहे. श अधिक र अधिक अ. न्य या अक्षरामध्ये द, रुद्र, द, न, य हे तीन व्यंजन आहे आणि मग एक स्वर आहे. आता त्याचं तुम्ही जसं मराठीत आपण फोड केली तसं इंग्लिश मध्ये तुम्ही कसं लिहितात बघा. श ला काय लिहितात? के लिहितात आणि एस एच लिहितात. के म्हणजे क आणि श म्हणजे एस एच. बरोबर आहे का? आणि पूर्ण क्ष यायचा असेल तर पुढे काय लिहिला जातो? आणि त्र लिहिताना काय लिहितात? टी आर ए. बघा त र टी आर ए. श्र लिहिताना काय लिहितो? श साठी लिहितो, ह्या श साठी लिहितो एस एच आणि र साठी लिहितो आर आणि पूर्ण करण्यासाठी स्वर कोणता टाकतो? ए. श्र. नंतर न्य साठी बघा, न्यचं स्पेलिंग सर्वांना माहिती आहे. डी एन वाय आणि ए. मग डी म्हणजे द, न, य आणि अ. डी एन वाय आणि ए. बघा आपण जे काय व्यंजन लिहिले त्याप्रमाणेच जसं आपण अक्षरांची फोड केली त्याप्रमाणेच इंग्लिश मध्ये सुद्धा शब्द तयार, अक्षराचे स्पेलिंग तयार होत असते. जशी आपण या अक्षरांची फोड केली ना, त्या जशी फोड केली तसंच इंग्रजी मध्ये त्याचं काय तयार झालंय?
स्पेलिंग तयार झाले अक्षरासाठी. आलं लक्षात? म्हणजे बघा, दिसणारे न दिसणारे पण असणारे जोडाक्षर कोणते? न दिसणारे. दिसताय का जोडाक्षरे? नाही. आता आपण सर अक्षय हा शब्द लिहिला आणि जर तुम्हाला मी विचारलं, अरे सांगा याच्यात जोडाक्षर कोणतं आहे? तुम्ही मॅडम म्हणाल, मॅडम अरे याच्यात जोडाक्षरच नाहीये. काय म्हणाल तुम्ही? मॅडम काय सांगताय, याच्यात जोडाक्षरच नाहीये. पण आता तुम्हाला समजलं का की याच्यात जोडाक्षर आहे? कोणतं आहे? श. का? श मध्ये आहे क अधिक श, हे दोन व्यंजन आणि स्वर. आता बघा, मित्र शब्द लिहिला असला तर आपण जोडाक्षर मोजताना मित्र शब्द मोजत नव्हतो. इथून मागे तुम्हाला मॅडमनी घरून सांगितलं जोडाक्षर युक्त शब्द लिहून आणा. तर तुम्ही कधी मित्र शब्द लिहिलाय का? नाही लिहिला. तर इथून पुढे लिहायचा. का? तर यामध्ये जो त्र आहे तर तो त्र म्हणजे त अधिक र, हे दोन व्यंजन आणि अ हा एक स्वर. मग आपलं जोडाक्षराचं काय सूत्र आहे? दोन व्यंजन एक स्वर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? जोड अक्षर असं म्हणतो. आता बघा, आपण श्रीरामपूर शब्द लिहितो. तो श्रीराम किंवा श्रीरामपूर हे शब्द लिहितो. आपण बघितलं अक्षरी म्हणू का? याच्यात जोडाक्षर आहे का? नाही. पण आता तुम्ही शिकल्यावर तुमच्या लक्षात आलं की श्रीरामपूर मध्ये कोण आहे? श्र आहे. आणि श्र हे काय आहे? दोन व्यंजन आणि एक स्वराने बनलेला आहे, म्हणून हे काय आहे? जोडाक्षर आहे. कोणतं? श्र. नंतर बघा, ज्ञानेश्वर किंवा ज्ञान. ज्ञान हा शब्द तुम्ही लिहिला तर तुम्ही कोणीही ज्ञान हा शब्द जोडाक्षर युक्त मध्ये लिहित होते का इथून मागे? नाही. पण आता आपण शिकलो की ज्ञान मधला ज्ञ जो आहे त्याच्यामध्ये एक नाही, किती व्यंजन आहे? दोन नाही तर तीन व्यंजन आहे. कोणते तीन व्यंजन आहे? द अधिक न अधिक य अधिक अ, म्हणजे तीन व्यंजन आणि एक स्वर आहे. तीन व्यंजन आणि एक स्वर आहे, म्हणून न्य हे काय आहे? जोडाक्षर. जोडाक्षर कळली जी दिसत नव्हती पण आहे. आणि आता मोजताना चुकायचं नाही. आलं लक्षात? श्रीकृष्णा परमस्तु या शब्दात किती जोडाक्षर आहेत? तर श्री, कृष्णा, प्र, स्तु हे जोडाक्षर आहेत. जी जोडाक्षर आहे, क्रू जोडाक्षर नाही. क्लॅप फॉर हर. बघा मुलांनो, मुंबासर 2024 आलेला प्रश्न आहे. श्री कृष्णार्पणामस्तु या शब्दात किती जोडाक्षर आहे? तर श्री, कृष्णा, अर्प आणि स्तु ही 4 जोडाक्षर आहेत. पण क्रू जोडाक्षर नाहीये. का? कारण क क्रू मध्ये कोण आहे? क हा एक व्यंजन आहे आणि रू हा एक स्वर आहे, म्हणून क्रू हे काय जोडाक्षर नाही. कारण जोडाक्षर